पदाधिकारी, संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासभाऊ रावळ, सचिव शाहसाहेब, संचालक परांजपे दादा, संजय दादा परांजपे आणि मुख्याध्यापक श्री करांडे सर, पलुसकर संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक, संस्थेचे हितचिंतक या सर्वांचं मी विष्णू दिगंबर संकुलातर्फे स्वागत करते आणि मान्यवरांनी ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करावं अशी त्यांना विनंती करते। 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन। याच दिवशी 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली। पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली। तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे। ध्वजपूजन होत आहे। यानंतर ध्वजारोहण।
मोठ्यानं म्हणा, मोठ्यानं म्हणा, अजून आवाज दे. गुरुजा मोठ्यानं. मी प्रास्ताविका म्हणतो, माझ्या पाठीमागून म्हणायचं आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. माधवराव परांजपे प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज या सर्वांच्या वतीने स्वागत करते. समाजकार्य, देशकार्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित करणाऱ्या महान व्यक्तींची परंपरा या महाराष्ट्राला लाभली. महाराष्ट्रानं नेहमीच सह्याद्रीच्या खडकासारखी कणखर माणसं दिली. शेती, शिक्षण, उद्योगधंदे, अर्थकारण, पुरोगामी नेतृत्वामुळे, बुद्धिमान माणसामुळे, कष्टकरी श्रमिकामुळे महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 साली याच दिवशी झाली आणि यासाठी कठोर संघर्ष करावा लागला. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय परांजपे साहेब यांच्या प्रेरणेनं, तसंच आज व्यासपीठावरती उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय विश्वासभाऊ रावळ, सचिव शहासाहेब, संचालक संजयदादा परांजपे, त्याचबरोबर आपले हितचिंतक पालक, इथं उपस्थित सर्व पालक इथं व्यासपीठावरती उपस्थित डॉक्टर सूर्यवंशी, त्याचबरोबर आमचे माध्यमिकचे मुख्याध्यापक करांडे सर, जाधव सर, इथं उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, 1 मे महाराष्ट्र दिन हे आपली एक अस्मिता आहे. अस्मिता या अर्थानं की या महाराष्ट्रामध्ये राजा छत्रपतींच्या पर्यंत या महाराष्ट्राच्या मातीसाठी ज्यांनी रक्त सांडलं त्या रक्ताचा सुगंध आजही या मातीला येतो आणि त्यामुळेच आज आपण इथं निवांत बसू शकलो. सह्याद्रीच्या कडेकापरीतून वाहणारं सुगंधी वारं, त्या दऱ्याखोऱ्यातून वाहणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज आजही आपल्याला ऐकू येतो. इथल्या झळझळ वाहणाऱ्या नद्या नाल्यातून, ओढ्यातून शूरवीरांच्या रक्ताचा अजूनही रंग घेतो. अशी पवित्र आणि सुजलाम सुफलाम भूमी, संतांच्या विचारानं समृद्ध झालेली, साहित्यिकांच्या लेखणीनं ताकदवान बनलेली आणि कष्टकऱ्यांच्या घामातून सुजलाम सुफलाम बनलेली ही भूमी, ही महाराष्ट्राची भूमी, ही आपली अस्मिता आहे. आपण लहानाचं मोठं होत असताना ज्या मातृभूमीसाठी आपण जगलो त्या मातृभूमीसाठी प्राणांची आहुती देण्यासाठी तयार असलं पाहिजे आणि ही जाणीव होण्यासाठी खरं तर आजचा दिवस आहे. यानंतर सचिव शहासाहेब, संचालक संजय दादा परांजपे, मुख्याध्यापक श्री करांडे सर,
आपल्या संस्थेचे हितचिंतक दीपक सूर्यवंशी या सर्वांचा इतकं गुलाब पुष्प देऊन सत्कार होत आहे। तसेच आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ नरुले मॅडम यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना आपल्या शैक्षणिक संकुलामार्फत वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। त्यांनी पुढे यावं। तसेच दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना। यानंतर विद्यार्थी सत्कार। हा सत्कार आहे तुमच्या गुणवत्तेचा, हा सत्कार आहे तुमच्या मेहनतीचा, तुमच्या जिद्दीचा, हा सत्कार आहे तुमच्या हुशारीचा। त्यांनी त्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा। इयत्ता 5वी स्कॉलरशिप एकूण विद्यार्थी 71 विद्यार्थी बसले होते, त्यातील 14 विद्यार्थी पात्र झालेले आहेत। विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक मुकुंद दीपक सूर्यवंशी 228 गुण त्याला प्राप्त झालेले आहेत। पुढे यावं त्यांना। मुकुंद सूर्यवंशी। शरयू आनंदराव पाटील 208 गुण। शरयू आनंदराव पाटील 208 गुण। समर्थ संतोष गायकवाड 202 गुण। यांचं श्रेयस विनायक पाटील 180 गुण। मुख्याध्यापक श्री करांडे सर यांनी त्याचा सत्कार करावा। गुण डॉक्टर सूर्यवंशी यांनी यांचा सत्कार करावा। 164 गुण। भाऊनी ओंकार अण्णासाहेब निकम 162 गुण। शहासाहेबांनी मोठकट्टे 140 गुण। वैभवी प्रकाश वाघ 140 गुण। वैष्णवी दीपक पंडित 128 गुण। स्कॉलरशिप एकूण बसलेले विद्यार्थी 45, यापैकी पात्र विद्यार्थी 12 आहेत। प्रथम क्रमांक आहे विद्यालयामध्ये सान्वी शंकर पाटील 210 गुण। जोरदार टाळ्या वाजवून हिचं अभिनंदन करूया। 210 गुण मिळालेले आहेत। सिद्धी ताळेकर 208 गुण। यानंतर ईश्वरी मारुती गायकवाड आणि ओम दीपक विभागून 3रा गुण आलेला 184 गुण। सोहम संजय कांबळे 178 गुण। सोहम संजय कांबळे। वेदिका दत्तात्रय जाधव 170 गुण। हरदी 166 गुण। हर्षवर्धन निवास पाटील। विश्वास भाऊनी याचा सत्कार करावा। हार्दिक संदीप माने 152 गुण। त्या बाजूला मोहम्मद साद अलियान युसुफ शेख 152 गुण। 152 गुण। विद्यार्थी मनोगत कोण व्यक्त करणार आहे का यानंतर? ज्या शहीदांनी महाराष्ट्र राज्यासाठी आपल्या भूमीवरती रक्त सांडलं त्या सर्व शहीदांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू। त्यानिमित्त आपण आज महाराष्ट्र दिन साजरा करतोय, कामगार दिन साजरा करतोय आणि महत्वाचं म्हणजे तुमचा आज निकालाचा दिवस। तुम्ही वर्षभर जे काय कष्ट घेतलेलं असतं, वर्षभर तुम्ही शाळेला असता, राबलेला असता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचे आई वडील सगळे कुटुंबीय तुमच्यासाठी झटत असतं आणि त्या सर्व कष्टाचा आजचा जो काय परिपाक आहे तो म्हणजे निकाल। मी सर्वांना शुभेच्छा देतो। सर्वांचं नवीन वर्गामध्ये हार्दिक स्वागत। इयत्ता पहिलीपासून ते साधारणतः इयत्ता 11वी पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग असं यश आपल्या वर्गामध्ये मिळवलं आणि तुम्ही तुमच्या कष्टानं
तुमच्या नवीन वर्गामध्ये प्रवेश घेतला, प्रावीण्य मिळवलं, त्याबद्दल सर्वांचं परत एकदा हार्दिक मी अभिनंदन करतो. आता 1 मे ते साधारणतः 15 जून पर्यंत मला उन्हाळ्याची सुट्टी आहे. यावर्षी परीक्षा थोडीशी आपली लांबली, साधारणतः 23-24 एप्रिल पर्यंत परीक्षा गेली शासनाच्या नियमानुसार. कारण प्रत्येक वर्षी आपली सर्वात महत्वाची जबाबदारी आपली आहे. साधारणतः 10-11 पासून ते 4 वाजेपर्यंत उन्हाचा एवढा मोठा तडाखा असतो आणि त्या उन्हामध्येच तुम्ही खेळत असता. तर थोडीशी काळजी घ्या, उन्हामध्ये बाहेर पडू नका. सकाळच्या वेळेमध्ये, संध्याकाळच्या वेळेमध्ये ग्राउंडवरती खेळा. दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही घरीच थांबा, बाहेर उन्हामध्ये खेळायला जाऊ नका. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. काही मुलं पोहायला जातात, सायकलिंग करतात, क्रिकेट खेळतात, तर उन्हाचं पोहायला अजिबात जाऊ नका. तुम्ही काय पोटभर जेवलेलं नसता, चक्कर येते, त्याचे परिणाम वाईट होतात. स्वतःचा जीव महत्वाचा, तुमचं कुटुंब महत्वाचं आणि तुम्हीही महत्वाचे आहात. तुम्ही विद्यार्थी आहात तर शाळा आहे तर आम्ही आहोत. एवढी महत्वाची गोष्ट तुम्ही आहात मुलांना. तुम्ही पहिल्यांदा उन्हाळ्यापासून स्वतःचं संरक्षण करा. नेत्यांचे चरित्र वाचा, शिवचरित्र वाचा. एक चांगली सवय लावून घ्या. 1.5 महिन्याच्या सुट्टीचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करा. 16 जून पासून तुमची शाळा चालू होती. इयत्ता 10वीच्या ज्यादा तासिका 1 जून पासून चालू होते. त्याचबरोबर इयत्ता 5वी मध्ये जे नवीन प्रवेश घेतलेले आहेत त्यांचेही तासिका 1 जून पासून चालू होत आहे. त्यांच्या वेळा तुम्हाला सांगितल्या जातील. त्याचबरोबर मुली थोडेस आईला स्वयंपाकामध्ये मदत करा. तुम्हाला आहे की स्वयंपाकाची आवड निर्माण होईल. आजची अवस्था अशी आहे की वयाची 23-24 वर्ष झाली त्याच्या मुलीने स्वयंपाक येत नाही, फार मोठी गरज आहे. तर त्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही किमान तुमच्या आईजवळ थांबून, मम्मीजवळ थांबून स्वयंपाक शिका, छोट्या छोट्या गोष्टी शिका, आईला मदत करा. आणि ही केली तरी चालेल, फक्त मुलींनीच केली पाहिजे असं काही नाही. मुलांनीही मदत केली तरी चालेल. तुम्ही मुलं शेतकरी कुटुंबातील आहात, वडिलांना शेतीमध्ये मदत करा. एक आवड म्हणून, छंद म्हणून शेतीतली कामं शिका, वडिलांना मदत करा. जे काय घरात घरगुती कामं असतात ती शिका. अगदी झाडलोट करण्यापासून घराची स्वच्छता ठेवण्यापर्यंत पत्र कसं पाठवायचं हे तुम्हाला शिकता येईल. हिंदीत नसेल, इंग्रजीत नसेल, मराठीत नसेल, तुम्हाला शाळेमध्ये जे शिकवले त्या पद्धतीने तयार करा. आणि एक छोटीशी डायरी घ्यायला तुम्हाला जे जे काय चांगलं वाटेल त्या गोष्टीचं तुम्ही त्या डायरीमध्ये नोंदणी करा. ती डायरी निश्चित तुम्हाला भविष्यात उपयोगाला येईल. अशा पद्धतीने सर्वांनी सुट्टीचा चांगला सदुपयोग करा. तुम्हाला या उन्हाळ्या सुट्टीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही सुट्टी तुमची आरोग्यदायी चांगली जाऊ अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. हा विद्यार्थी ज्युनियर कलाकार, ज्युनियर ऍक्टर अशा म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. या विद्यार्थ्याचा आज आता थांबायचं नाही हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रिलीज होतोय. या चित्रपटामध्ये तो भरत जाधव या कलाकाराचा नातू झालेला आहे. याची भूमिका त्याने तयार केलेली आहे. या अर्णव कांबळेला त्याच्या पुढील वाटचालीस आपल्या विष्णू दिगंबर परिवाराकडून शुभेच्छा. आला आहे का अर्णव कांबळे? त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. यानंतर आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे सचिव श्री शहासाहेब यांना मी आमंत्रित करते. आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या निमित्त तुम्हा सर्वांना मी महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आता सुट्टी आहे, निकालाचे स्पर्धा आहे, निकाल घ्या. सुट्टीत सरांनी सांगितलं त्याप्रमाणे नवीन नवीन गोष्टी शिका, स्वतःची काळजी घ्या आणि घरच्यांना मदत करा. एवढाच संदेश देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मुख्याध्यापक श्री करांडे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती. अगदी थोडक्यात
येणार आहे. उन्हाचा चटका लागतो याची मला जाणीव आहे, परंतु थोडंसं आपण हे प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं आपलं योगदान असावं त्याची आपल्याला जाणीव असावी की स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी किती यातना सोसल्या असतील लोकांनी, त्या ठिकाणी कितीतरी लोकांनी होतात्मा पत्करलं. आपणही थोडंसं आपण एक विद्यार्थी म्हणून आपल्याही त्यामध्ये भूमिका महत्वाची आहे की त्या स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची संस्कृती जपत असताना, त्याचं जतन करत असताना, त्याचं संवर्धन करत असताना आपणही विद्यार्थी म्हणून काही गोष्टी शिकायला हव्यात. आज आपल्या पंडित विष्णू दिगंबर पलुसकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक आणि ज्युनियर तिन्ही विभागाच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65वा वर्धापन दिन आणि कामगार दिन या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष विश्वासभाऊ रावळ, सचिव शहासाहेब, आमचे मार्गदर्शक आणि मित्र डॉक्टर सूर्यवंशी, त्याचबरोबर संचालक संजय दादा, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालक, माझे सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच तुम्हाला वर्गामध्ये निकाल वाटपाचं काम होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण काय करावं, कोणते छंद जोपासावे, काय करू नये या संदर्भात सुंदर माहिती सरांनी दिली. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, जी स्थापना होत असताना अनेक लोकांना त्या ठिकाणी होतात्मा पत्करावं लागलं. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी यासाठी खूप मोठे योगदान दिलं आणि अशा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत, ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचे या ठिकाणी ही भूमी, थोर योद्धे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ही भूमी आणि या भूमीमध्ये अनेक लोकांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये, कला, क्रीडा या क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, विज्ञान क्षेत्रामध्ये प्रत्येकाने आपलं योगदान दिलं आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र आज संपूर्ण देशामध्ये अव्वल राज्य म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. आणि या मराठी भाषेची अस्मिता या ठिकाणी आपण जपणं हे आपण विद्यार्थी म्हणून आपलं कर्तव्य आहे. यासाठी आपण सजग असलं पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आणि आज निकालासाठी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगता आभार प्रदर्शनाने करण्यासाठी मी जाधव सर यांना विनंती करते. आज 1 मे महाराष्ट्र दिन, त्याचबरोबर कामगार दिन. आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष आदरणीय विश्वासभाऊ, तसेच आपल्या संकुलाचे सचिव आदरणीय शहासाहेब, संचालक संजय दादा परांजपे, आपल्या शैक्षणिक संकुलाचे हितचिंतक डॉक्टर दीपक सूर्यवंशी, उपस्थित सर्व बहुसंख्येने उपस्थित असलेले पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं पंडित विष्णू दिगंबर पलुसकर बहुउद्देशीय शैक्षणिक संकुलाच्या वतीनं हार्दिक आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. आणि यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गामध्ये आपला निकाल घेण्यासाठी जायचं आहे.